भारतानं तब्बल 17 वर्षांनी पुन्हा टी20चा विश्वचषक जिंकला। थरारक फायनलमध्ये रोहित सेनेची दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात। बुमराह, अर्शदीप, हार्दिकचा प्रभावी मारा, कोहली सामनावीर। विराट कोहली आणि रोहित शर्माचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम। टी20 विश्वचषक विजयाच्या व्यासपीठावर आजी माजी कर्णधारांची मोठी घोषणा। फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। दोनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही। पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरून राज ठाकरेंचं टीकास्त्र। अमेरिकेत बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत। महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण। बीडच्या परळीत गोळीबार, धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू, तर शरद पवार गटाचा समर्थकही जखमी। लातूरमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान मृत्यू। आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार। संगमवाडी इथं दोन्ही पालख्यांची भेट होणार। गंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पूरस्थिती। अनेकांची घरं पाण्याखाली तर गाड्याही वाहून गेल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।